त्र्यंबक माळोदकर, दौंडसगाव. पुरंदरचा आमदार संजयजी जगताप झाले पाहिजेत अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्याचं कारण एक आहे की शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव काम, बँकिंग क्षेत्रामध्ये भरीव काम आणि शेतकऱ्यांच्या उपयोगी असं दुधाच्या धंद्यामध्ये सुद्धा त्यांचं काम आहे. दुधाच्या धंद्याबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला स्टोरेज करण्यासाठी कोल्ड स्टोरेज त्यांनी उभं केलेलं आहे या तालुक्यामध्ये. आणि त्यांचं संस्थात्मक काम अतिशय रचनात्मक असल्यामुळं तालुक्याला शाश्वत विकासाची गरज असलेली त्यांनी पूर्ण करत चालवलेली आहे. आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा अशा आहेत की त्यांनी उद्या भविष्यात ॲग्रिकल्चर कॉलेज आमच्या तालुक्यामध्ये काढावं. अधिक त्यांनी इतर कमर्शियल एज्युकेशनमध्ये उतरावं अशी आमची इच्छा आहे मतदार म्हणून. मी एक मतदार म्हणून तालुक्यातल्या आम जनतेला अशी विनंती करतो की इतक्या शैक्षणिक दर्जा असणारा नेता आणि रचनात्मक काम करणाऱ्या नेत्याला आपण सर्वांनी संधी द्यावी ही अशी माझी विनंती आहे लोकांना. माझं मत विकासाला आणि माझं मत काँग्रेसला. मला तर वाटतं ह्या अगोदर बरेच आमदार झाले, बरेच विधानसभा लढल्या, पण ह्यावेळेस कलेक्टर IAS ऑफिसर जर आमदार होत असेल तर तालुक्याच्या दृष्टीने बरंच विकासाचं काम होईल. कार्यकर्ते फिरतात सगळ्यांच्या मागे. कार्यकर्त्यांचं एकच काम असतं, फिरायचं ह्याच्या मागं त्याच्या मागं. पण कार्यकर्त्यांना फक्त काय दिलं जातं? भेळ, चिवडा, वडापाव. माझं असंच म्हणणं आहे तालुक्यातल्या तमाम मतदारांना की लय खाल्ल्या भेळी, लय खाल्ले वडापाव, निवडून द्या संभाजीराव. पुरंदरच्या तमाम जनतेला सांगू शकतो की जर IAS कलेक्टर सारखा जर माणूस आमदार झाला तर तालुक्यात विकास झाल्याशिवाय राहणार नाही. माझं मत आहे की IAS कलेक्टर ऑफिसर झेंडेंनाच मतदान करावं, कारण एवढा शिकलेला माणूस तालुक्याचा विकास केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो. माझं नाव राहुल नानाचं चव्हाण, मी राहिला वार्ड नंबर 5 निरा येथे आहे. आज तालुक्याची विकास कामं होत आहेत, त्याचं पूर्णपणे श्रेय आमदार संजयजी जगताप यांना आहे. कोरोना काळात त्यांचं झालेलं काम अतिशय उत्कृष्ट आहे. कोणी आपण पाहुणे आले तर लयतले पाहुण्यांना 5 दिवस जेवण देतो, 6व्या दिवशी आपण विचार करतो की यायला हा पाहुणा कधी जाणार. तर संजय जगताप यांनी 3 महिने जनतेला निस्वार्थपणे त्यांचं कोरोना काळात अतिशय उत्कृष्ट काम केलंय. आज प्रत्येक वाडी वस्तीवरील रस्ते बघितले तुम्ही तर आज त्यांच्या मार्फत वाडी वस्तीवरील रस्ते सुद्धा पूर्ण झालेले आहेत. सर्वसामान्य माणसाला ताकद देण्याचं काम आदरणीय संजय सरांनी या पुरंदर हवेलीमध्ये केलेलं आहे. त्यांच्याकडे दुसऱ्या पक्षाचा माणूस जरी गेला तरी ते कधी विचारत नाहीत की तू कुठल्या पक्षाचा आहे आणि मी तुझं काम का करू. माझं मत विकासाला आहे, माझं मत संजयजी जगताप यांना आहे आणि तेच आमदार होतील असा सर्व पुरंदर हवेलीतील जनतेला विश्वास आहे. माझं नाव जावेद गुलाब शेख, राहणार निरा. आमच्या इथे या पुरंदर तालुक्याचे भाग्यविधाते माननीय आमदार संजयजी जगताप हे पुन्हा एकदा हिस्ट्री रिपीट करतील आणि हिस्ट्री यावेळेस क्रिएट होईल. 50,000च्या लीडने यावेळेस माननीय संजयजी चंदूकाका जगताप विजयी होतील. जय भीम. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरंदर तालुका युवक अध्यक्ष. पुरंदर तालुक्यामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार हे विजयबापू शिवतारे आहेत आणि RPIचा पाठिंबा विजयबापू शिवतारे यांनाच आहे. जेणेकरून आता पुरंदर तालुक्यामध्ये काहीतरी वावटळ्या उठल्यात की RPIने याला पाठिंबा दिला, त्या पक्षाला पाठिंबा दिला. तसं काही न होता वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही RPIच्या वतीने महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयबापू शिवतारे यांच्याच बरोबर आहे आणि यांनाच निवडून आणण्यासाठी आम्ही खंबीरपणाने त्यांच्या बरोबर उभे आहे आणि त्यांनाच आम्ही साथ देणार आहे. पुरंदर हवेलीतील नागरिकांना तसेच पक्षातील कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की गेल्या 5 वर्षापासून ज्या पोपटपंच्या चालू आहेत त्या पोपटपंच्या आता घरी बसवण्यासाठी आपण महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयबापू शिवतारे यांचं धनुष्यबाणासमोरील चिन्हासमोरील बटन दाबून त्यांनाच प्रचंड मताने विजयी करू असं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो. नमस्कार, मी नेरा गावचा रहिवासी. माझं नाव संदीप कुमार जैन. आज गेले 5 वर्ष झाले 2019 पासून आमदार संजय जगतापचं काम एकदम उल्लेखनीय आहे
आणि जर तालुक्याला योग्य वाटेवर एक विजन असणारं नेतृत्व पाहिजे असेल तर तालुक्याच्या सुज्ञ जनतेने हाताच्या पंजासमोरील बटन दाबून आमदार साहेबांना पुन्हा एकदा विजयी करावं आणि सरांकडून होणारं काम हे 100% तालुक्याच्या कायमस्वरूपी फायद्याचंच राहणार आहे. आणि त्या माणसाने आजपर्यंत जेवढी जी काही कामं केलेत ती गरीब व वंचित जनता केंद्रबिंदू समजून कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे अशा माणसाकडेच तालुका जावा अशी माझ्यासारख्या एक सामान्य नागरिकाची एक सगळ्यांना विनंती आहे की जर तालुक्याचा खरोखर विकास पाहिजे असेल आणि आजपर्यंत जर जे काम सरांनी केलंय ते काम जर लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल आणि अजून जर तालुका डेव्हलपिंग फेज मधून जर डेव्हलप्ड फेजमध्ये न्यायचा असेल तर आमदार साहेबांनाच आपण मतदान केलं पाहिजे ही अशी सगळ्यांना विनंती करतो. माझं मत विकासाला, माझं मत काँग्रेसला. नमस्कार मित्रमंडळींनो, इंडे साहेब इंडियांना चांगले कार्यकर्ते, एक नंबर कार्यकर्ते. ते दादांनी जसं 25 वर्षे कार्यकर्ते कार्य केलं तसे ते एक नंबर कार्य करतील याचं मी गॅरंटी देतो. तो माणूस खरंच एक नंबर आहे, समजून चला. मी साधा माणूस आहे. समाज अण्णा झेंडे हे समाज कार्याची व्यक्ती आहे, समाजासाठी झटणारे माणूस आहे आणि त्यांनी भरपूर कामं केली आहेत. समाज अण्णा झेंडे यांना तुम्ही सर्व मित्रमंडळीनं, महिला मंडळीनं प्रचंड बहुमताने घड्याळाच्या चिन्हावर 5 नंबरचे बटन आहे त्याच्यावरती तुम्ही बटन दाबून बहुमताचा विजय करावे हेच आमची अपेक्षा आहे.